दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। नितेश राणे हे धार्मिक भावना भडकवतात, यांच्या भाषणाची दखल सरकारने घ्यावी असे कोण आमदार आहे? अमोल मिटकर यांनी म्हटलं आहे की आज तुम्ही आणि ओवेसी ज्यांची सभा आहे प्रक्षोभक भाषण करू नये गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी। हे जे म्हणतोय ना आपला अमोल, त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग, मीडियामध्ये बोलायचं कमी कर, फोन केल्यानंतर मग माझ्या भाषेत उत्तर दे। मित्र पक्ष आहे ते त्यांना विश्वास त्यांनी विनंती केली अपराधाचा इतिहास पाहता किंवा जाती म्हणजे हिंदू समाजाने पाहिजे तेवढं सहन करत बसायचं। हिंदू समाजाने इथे येऊन त्यांच्या हक्काचे जागे बळजबरीने घेत असतील तर ते सहन करायचं, त्या टिप्याची लाल करत बसायचं ते सहन करायचं, आणि तरीही कोणी हिंदूंची बाजू घ्यायची नाही। म्हणजे मुळामध्ये जे हिंदू आहेत, हे जे कोण अमोल मिटकरे ते पण पहिले हिंदू आहेत, मग आमदार आहेत, मग राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आहेत, म्हणून पहिले हिंदू म्हणून हिंदूंची अगर बाजू आपण घ्यायला सुरू केली ना, मग हे हिरवे जास्त वळवळणार नाही। अरे बाबा, हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना, मग आमच्या त्या शाहू कुटुंबाला का बाहेर काढलं असं मिटकरे? त्याला घेऊन जाऊन बाजूबाजू जरा बघायला सांग, त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय। नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर। माझा जुना माणूस आहे, मी सांगतो त्याला, तो काही नवीन नाही माझ्यासाठी, मी चेक दिलाय त्याला। लव जिहादच्या संदर्भात आता आपले मित्र पक्षात असलेले मिटकरी यांना समजावून सांगणार की लव जिहाद नेमकं काय? नक्की सांगतो, नुसतं सांगणार नाही, त्या माझ्या माता भगिनींकडे घेऊन जाईन। एक लक्षात घ्या, हिंदू समाजावर जे होणारं जे आक्रमण आहे ते थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे। माझं म्हणणं, अमोल मिटकरींनी पण ह्याच्याबद्दल आवाज उचलला पाहिजे, तरच हिंदू समाजावर होणारा अत्याचार थांबणार। म्हणून जे ज्या माझ्या माता भगिनी ज्यांच्यावर लव, मी स्वतः त्यांना त्याच्याकडे घेऊन जाईन। म्हटलेलं आहे की जर भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर महाराष्ट्रभर आंदोलन पेटू। बोला दुसरा प्रश्न। सर, मनोजरंगामुळे अनेकांचे नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को अभी यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। साथ ही दिव्य हिंदी न्यूज ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड करें और हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।